सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगानं गेले अनेक दिवस मी बोलतोय आणि मला असं नेहमी वाटतं की निवळ साधनांनी जर जगणं सुंदर होत असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असतात। निवळ पैशांच्या जोरावरती जर जगणं सुंदर होत असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असतात। पण जगातले सगळे श्रीमंत सुखी आहेत का? जगातले सगळे श्रीमंत सुखी नाहीत आणि जगातले सगळे गरीब दुःखी नाहीत। श्रीमंती ही आपण फक्त पैशांमध्ये कॅल्क्युलेट करतो, पण मला वाटतं ज्यांचा आज सन्मान झाला ही माणसं किती श्रीमंत आहेत, किती पैसे यांच्याकडे मला माहित नाही, पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावरती त्यांची श्रीमंती सिद्ध केली। मगाशी मनोज दादांना बोलताना ते भावुक झाले, म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की गरीब लोकांचा तू श्रीमंत होतील। श्रीमंती ही केवळ पैशांमध्ये मोजता येत नाही, ती उंची प्रस्थापित होते ती तुमच्या कर्तृत्वाने। 2.25 लाख जनावरांवरती ट्रीटमेंट करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यांनी एक खूप छान वाक्य ते बोलले की माझे पेशंट माझ्याशी बोलत नाही। खरं तर जे पेशंट बोलू शकत नाही, ज्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही, अशा जनावरांच्या भावना समजून घेणं, त्यांचं दुःख समजून घेणं आणि त्यांच्या सोबत आयुष्य जगणं, गेली 54 वर्ष ते त्यांच्यामध्ये सेवा करतात, काय भन्नाट काम आहे या माणसांचं। आज मला एक फार वाईट वाटतं की आपण इतके कृतज्ञ कसे होतो मला कळत नाही। मी आजच सकाळी एक 2 व्हीलर बघितली, त्या 2 व्हीलर वरती आडवी काठी बांधलेली होती आणि त्या काठीला कोंबड्या उलट्या बांधलेल्या होत्या आणि त्यांचा प्रवास कुठे आता 10व्यापर्यंतच सुरू झालेला असतो। त्या बिचाऱ्या कोंबड्यांना माहित आहे की आता हा आपला प्रवास हा शेवटचा प्रवास आहे। ते उलट्या बांधलेल्या कोंबड्या, त्यांच्या चोचेतनं फेस बाहेर पडत होता, त्यांचे पंख फडफडत होते, पण त्यांना त्यांचं दुःख व्यक्त करता येत होतं का? की आता आम्हाला माहित आहे तुम्ही आम्हाला कुठे चालवलंय, पण जरा नीट न्या। आपण माणसं आहोत, आपल्याला माणसांना व्यक्त होण्याची संधी भगवंताने दिली। पोटात दुखतंय, डोक्यात दुखतंय, काय होतंय आपण डॉक्टरांना सांगू शकतो, जनावरांना त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त करता येत नाही। आपण मला वाटतं की ह्या भावना ज्यांना कळतात अशी फार मोजकी माणसं आहेत की ज्या ह्या भावना समजून घेऊ शकतात। मी गाडगे बाबांचं एक पुस्तक वाचत होतो। बाबा माणसं उगाच मोठी होत नाही किंवा उगाच संतत्वापर्यंत जात नाही, त्याच्यासाठी तुमच्या हृदयामध्ये वात्सल्य असावं लागतं, डोळ्यात प्रेम असावं लागतं। आणि ज्या लोकांच्या डोळ्यात प्रेम आहे, ज्या लोकांच्या हृदयात वात्सल्य आहे, मला वाटतं तीच माणसं आहेत। ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजावं आपण माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत। बाबांचं नाव डेबू। गाडगे बाबा एका शेतकऱ्याच्या घरी काम करायचे दिवस रात्र आणि तो जो मालक होता तो दिवाळीचा सण होता आणि त्या दिवाळीच्या सणाला तो असा पुरणपोळी खातो मालक आत बसलेला होता आणि बाबा असे उभे होते उमऱ्यामध्ये आणि उमऱ्यामध्ये उभे असणारे बाबा त्या मालकाकडे बघतायत, तो पुरणपोळी खातोय आणि मग बाबांनी त्याला विचारलं। बाबांनी अनेक ठिकाणी काम केलं, म्हणजे कुणाच्या शेतीत फक्त काम करून दे, कुणाचं काय काम कर, पण हा जो मालक होता ज्याच्याकडे ते काम करत होते त्या मालकाकडचा अनुभव त्या लेखकाने लिहिलेला होता आणि त्या मालकाकडे काम करत असताना पुरणपोळी खाणारा तो मालक आणि उमऱ्यात उभे असणारे बाबा त्या मालकाकडे बघतायत। मालकाने विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी। मालक म्हणला, तुला पोळी खायची आहे, हात पुढे कर। बाबांनी असे हात पुढे केले। तो मालक बाहेर आला, येतानाच काट्याचा खोप घेऊन आला हातामध्ये। बाबांनी असे आशेने हात पुढे केले आणि त्या मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात अक्षरशः फोडून काढले। काटे असे अगदी हातात शिरले होते। बाबा रस्त्यावरती एक दगड होता पलीकडे, त्या दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते। येणाऱ्या एकाने विचारलं, डेबू काय करून राहिला? काय नाही जी, मालकाने दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी। पण बाबा म्हणले नाही की मालकाने मला मारलं। आणि हाच डेबू पुढे जाऊन जेव्हा गाडगे बाबा झाले, बाबा कीर्तनाला जायचे, गावागावात जाऊन हातातल्या खराट्याने ते गाव स्वच्छ करायचे। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला कीर्तन उभं राहायचं, लोक गर्दी करायचे। पंढरपूरला जर बाबा कधी दर्शनाला गेले, घाई कधी मंदिरात गेले नाही, ते वाळवंटातला खराटा हातात घेऊन आधी चंद्रभागेचं वाळवंट स्वच्छ करायचे आणि मग लोकांना सांगायचे, बाबू हो, विटेवर उभा असणारा, कमरेवर हात दिलेला पांडुरंग हे वाळवंट साफ करायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल। बाबा स्वतः हातात घेऊन खराट्यानं घाण साफ करायचे, कीर्तन करायचे। एक व्यापारी बाबांकडे आला आणि म्हणला, बाबा
तुम्ही खूप मोठी कीर्तनकार आहात, माझ्या गावात तुम्ही कीर्तनाला याल का? बाबा म्हणले येईल तुझ्या गावात कीर्तनाला, तू मोठा व्यापारी आहे, पण माझी एक अट आहे. म्हणले काय? मी कीर्तनाला येईल पण अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतो. बाबा कीर्तनाला गेले, गाव स्वच्छ केलं, कीर्तन उभं राहिलं, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होते. सगळ्यांची जेवण आटपली आणि बाबा दुसऱ्या गावाला जायला निघाले. ज्याने कीर्तन ठेवलं तो पळत बाबांकडे आला आणि म्हणला बाबा सगळ्यांची जेवण झाली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणजे राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच पेटली, आता घास गिळत नाही. आणि बाबा पुढच्या गावाला जायला निघाले. बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीत बसल्यानंतर त्यांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं. बैलांची खपाटीला गेलेली पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले बैल कुणाचे रे? म्हणले कामू कामू जणे त्याची बैल. बाबा त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले तुला तर लय रजत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काय नाही म्हणून बाबा दुसऱ्या गावाला पाय निघून गेले, पण बैलगाडीत बसले नाही. काय प्रेम आहे हो! एका गावामध्ये जत्रेला जनावरांचा बळी दिला जायचा. बाबा तिथे गेले, म्हणले का रे बाबा जनावरांचा बळी का देता इथे जत्रेत? ते म्हणले देवाला रगत लागतं. बाबा म्हणले तुमच्या देवाला रगतच लागतं ना? बाबांनी अशी मान पुढे केली आणि म्हणले जनावरांचं जर चालतं तर माझं चालत नाही का? माझं रगत देवाला द्या. आणि मग लोक मागवले. अहो जनावरांवरती सुद्धा प्रेम करणारी माणसं होती आणि म्हणून ते संतत्वापर्यंत गेली. आपण हल्ली माणसं माणसांवर प्रेम करत नाही तर जनावरांचा विषय पुढे राहिला. आणि काही माणसं असेल ज्यांचं घरातल्या माणसांकडे लक्ष नाही पण त्यांचं जनावरांकडे जास्त लक्ष आहे. हा सगळा जो ताळमेळ आहे ना, हा ताळमेळ आपल्याला साधता यायला पाहिजे. प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे या पृथ्वीवरचा. आणि या ज्ञानोबा माऊलींनी कधी शब्द वापरलाय? ज्ञानोबा माऊलींनी सांगितलंय मैत्र जीवांचे. पृथ्वीवरती जे जीव आहे यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होऊ देत, याच्यासाठी शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबा मैत्र जीवांचे असा शब्द प्रयोग करतात. तुम्ही मी आता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो आणि ते पण फक्त बँड बांधतात तुझ्या हातात आणि एकमेकांना फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती शुभेच्छा देण्यापुरते. पण ते मैत्रीचे संबंध आमच्यामध्ये निर्माण होतील का? मला वाटतं याचा प्रयत्न करायला हवा. बाबांचा सत्कार झाला, आज शेतीमध्ये काम केलं, खूप चांगलं उत्पन्न मिळवलं. मला वाटतं ही लोक त्यांच्याकडे बघितलं, ते जेव्हा आले टोपी बिपी घातलेली. आता तुम्ही बघा टोपी घातलेले एक अख्ख्या सभागृहात 7-8 जण आहेत आणि डोक्यावर पदर घेतलेल्या नऊवारीतल्या मला 2-3 दिसतात. ही शेवटची पिढी आहे म्हणून संपली आता ही माणसं. ही माणसं नंतर तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाही. ज्यांच्याकडे ही माणसं अशी आहेत ना शिल्लक, त्यांनी त्या लोकांना जपा. ही लोक तुम्हाला परत भेटणार नाही. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. शून्यातून यांनी निसर्गावरती काम करणारी माणसं आहेत. दोघांचा उल्लेख जो केला, त्यांनी शेती पिकवली आणि त्यांनी पशुधनावरती काम केलं. दोन्हीही माणसं निसर्गाशी संबंधित घटकांवरती काम करणारी माणसं आहेत. आणि आज जर आपल्याला शाश्वत विकासाकडे जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला निसर्ग समजून घ्यावा लागेल, मग समाज समजून घ्यावा लागेल आणि मग काय असेल तर आपल्याला अर्थकारणाच्या संदर्भाने विचार करावा लागेल. तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 विषयांवरती सातत्यानं काम आपल्याला करावं लागेल. दुर्दैवानं निसर्गाच्या संदर्भाने आपण मोटिवेट नाही होत. पैसे कमवण्याच्या बाबतीत आपल्याला कुणी मोटिवेट करायची गरज नाही. अर्थकारणाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला कळतं 2 रुपये आपण कमवले पाहिजे. पण निसर्ग आणि समाज या 2 गोष्टींच्या बाबतीत सातत्यानं लोकांना मोटिवेट करावं लागेल. किती निसर्गाच्या समोर माणूस आहे, किती आपण फार छोटे आहोत निसर्गाच्या समोर. 2 वर्षापूर्वी एक डोळ्यांना न दिसणारा विषाणू सगळं जग जागेवर थांबलं की नाही? कोरोना कुणी बघितला का आपल्यापैकी? पण कळला मात्र सगळ्यांना. कुणीही कोरोना बघितला नाही पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलो. पण आपण कुठे आहोत? माणसं अशी खिडकीतनं रस्त्यावर बघायची, जनावर फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे आणि हे कुणी जाहीर केलंय?
इतका तर माणूस हुशार आहे, त्यानं जाहीर करून टाकलं जगात आपण सगळ्यात हुशार आहोत. मग 2 वर्ष आपली हुशारी गेली कुठे? निसर्गानं माणसाला इथपर्यंत आणून ठेवलं, निसर्गानं माणसाला सांगून टाकलं, मास्क लाव, तुझं तोंड सुद्धा बघायची माझ्या आमच्या गावातल्या तिथे असं नदीला गुडघे टेकून झऱ्याचं पाणी पिलेलं मला आठवतंय. वाळू बाजूला करायची, गुडघे टेकवायचे, जनावरासारखं झऱ्याला पाणी पिलेलं मला आठवतंय. लांबचा काळ नाही. आता पॅक बॉटल शिवाय आपण पाणी पितो का? ते सुद्धा आपल्याला 10 वेळा विचार करावा लागते, नीट आहे का बघा, पॅकिंग व्यवस्थित आहे का बघा, चांगली कंपनी आहे का बघा. आता कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बाटली तुम्हाला दिसेल. तुमच्या वेळेस कधी पाण्याची बाटली होती? 20 रुपये लिटरनं दूध नव्हतं तेव्हा लोकांनी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं. मला आठवतंय कार्यक्रमाला फुलपात्र असायचं आणि तांब्यावर ठेवलेलं फुलपात्र. आता कार्यक्रमातून तांब्या आणि फुलपात्र हद्दपार झाले. आता बॉटल विकत घ्यावी लागली. आता तांब्या आणि फुलपात्र मला वाटतं फक्त साखरपुडा आणि सुपारी पुरतच राहिलं.